ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन स्टेशनला धर्मवीर आनंद दिघे रेल्वे स्थानक नाव द्यावं अशी मागणी खासदार नरेश मस्केंनी संसदेत केली आहे। तर ठाणे मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन संदर्भातही प्रश्न जे आहेत ते नरेश मस्केंनी विचारले। साताऱ्यातील दहिवडी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा पाहायला मिळतोय। भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये मोठा धक्का, चिठ्ठी टाकून राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले। जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्याच विशेष सभेत खडाजंगी झाले। स्वच्छतेसह पाणी प्रश्नावर आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर खडाजंगी पाहायला मिळाली। अभिजित पवार यांची पवारांच्या राष्ट्रवादीच्या ठाणे पालिका गटनेतेपदी निवड झाली आहे। कोकण भवन येथे सर्व नगरसेवकांच्या सहीचं पत्र दिलं। तर भंडाऱ्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आल्या असल्यानं आता कॅटरर्स व्यावसायिकांना फटका बसतोय। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते। वाशिममध्ये घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करणाऱ्या 2 हॉटेल चालकांवर कारवाई झाली। मालेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने ही कारवाई केली। पुण्यामध्ये अवैध सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेल्सवर पुरवठा विभागाची कारवाई आहे। कारवाईमध्ये 27 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरवर बंद असतानाही काळा बाजाराने सिलेंडर घेऊन आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न होतो। परभणीतील हॉटेल व्यावसायिकांनाही गॅस तुटवड्याचा फटका बसलाय। वसमत रोडवरील राजस्थानी जिलेबी विक्रेत्यांनी जिलेबी चुलीवर तळण्यास सुरुवात केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभाग कक्षामध्ये बसून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। पालघरच्या भोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीला प्रदूषणाचा विळखा पाहायला मिळतोय। कंपन्यांमधील वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। संबंधित कारखान्यांवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे। परभणी चिंचवडमधील आता पिंपरी चिंचवडमधील पवना नदीपात्रामध्ये पोहायला गेलेल्या 21 वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला। नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली। पंजाबमधील 3 ड्रग्ज तस्करांना पुण्याहून अटक करण्यात आली। नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून ही अटक करण्यात आली। चंद्रपूरमधील निंबाळा शेत शिवारामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये 21 वर्षाच्या गुराख्याचा मृत्यू झालाय। गुरं चारत असताना अचानक वाघाचा हल्ला झाला। घटनास्थळी वन विभागाचं पथक दाखल झालं। शेतकऱ्यांसाठी बलिदान देणाऱ्या कैलास नागरे यांच्या पत्नीला पोलीस पाटील पद द्या, आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रशासनाकडे मागणी केली।